वेलकम गाईज टू द अनदर ब्लॉग. तर काय विषय गाईज, वाऱ्याने आम्ही जाणार ना, असं होईल काय नाही. आम्ही आलो आहे आत्या गावाला पिलीव. गोंदवलेकर महाराजांची पण आता झाल्या पालखी बघा. तर काहीच बघितला तर चाललो आता खाली पालखीचं समोर जाऊया आपण. धुडकूस हो का यो गाईज, रिंगण चालू आहे. रिंगण कोणाला भेटलो आम्ही. कोण आहे अरे सांग की काय चालू आहे आता. उभं रिंगण चालू आहे. काय उभं रिंगण आर्यन पहिल्यांदाच आहे बघा. होय का नाही, होय ना. इकडे ब्लॉग चालू आहे. मला आले संपलं. तर काय झालं माहिती आहे विषय, पालखीवर गेल्या, पालखीचं दर्शन घेतलं आम्ही. आर्यन छान झालाय. कसं वाटलं नाचून? बरं वाटलं नाचाला गडी. जरा कसा आहे सांगू काय विषय, सकाळपासून काय खाल्लं त्यामुळे आपण जरा डाऊन आहे. जरा आपण आपल्या मूडमध्ये होते ना. काय आपण आलोय शेडमध्ये आलोय. शेकोबा महाराजांची पालखी आहे. नियोजन गच्च पिलूकरांचं. आणि परत एकदा सूचना अशा येतात. उद्या जायचं काहीच. आम्ही आलोय गोंदवलेकर महाराजांची इथं पुन्हा. शेकोबापासून इकडं आलो आम्ही पुन्हा. भावाचं दर्शन झालं नाही ना, हात लावून. पादुकांच्या इथं डायरेक्ट दर्शन घेतो, भेटतो तुम्हाला बघा. इथं रथ आहे, वारकरी सगळे इथं जेवायला खायला. आणि तिथं आहे बघा, तिथं पादुका ठेवल्यात. घ्या दर्शन. काहीच तर आल्यावर ना आत्ता वेळ भेटलाय आम्हाला. बुवा आमची पुण्यतिथीला भेटलेली सीमा काकू या की. ह्याच त्या ह्या पण होते पुण्य. आम्ही मळ्यात आलोय बरं का. ते वारकऱ्यांना जेवण ठेवलेलं आज. पालखीचे वारकरी गोंदवलीची पालखी तुम्हाला विषय नंतर सांगतो. पिलवात गोंदवलीची पालखी वेगळीच आहे. आल्या डायरेक्ट नाचतच. तुम्हीच त्या हाय करा. काय नाही हा घेतली चुलीवरच्या भाकरी. नाही चालू आहे. भाज्या बघा आता. हे पेटलं झुणका पण होतं बरं काय माऊली. एक नंबर वांग्याची भाजी. कळशी. ही कुठली आमटी बघ. 3 वर्षात आज आपण सवासण्या दाखवल्या. जत्रेत होतं काय. सॉरी. हे वारकरी आता किमान 20 ते 22 वारकरी जेवलेत आता बाकीचे घरचे बसायचे जेवण. भाऊ ते ह्योच भाऊ. इकडं हा अक्कलकोटचा कसा आहे. नाण्यानं फक्त एकच बकासूर जेवताना पाहिला, पण आधी बाकीचे बकासूर बघितले नाही.
आता कोण दिसते बघा बघा. 21 बकऱ्याचा मानकरी. पिलीचा बुलेट आवाज. मखमलीची मालकीन हे काय मग? नाही आमच्या आत्या म्हणत्या ओळख करून द्या. करून घ्या मग आता. होय तिला पिल्लू होणार आहे आता. होय हा, आता ती हेला गंगा 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 ही गंगा कशी चमकत्यात डोळं. शिळे आहे ही. तर करिश्मा नाव. तिचं नाव करिश्मा आहे. आणि करीना तिथं आत आहे. करे ना ती करीना आत आहे तिकडं. गायच नाव बघा लय आहे ह्यांच्यात. मळ्यात आलं की असलं बघायला लागते बाबा. आणि आत्ताच ती 4 व्हीलर गाडी घेतली 8 दिवस झाले. कोण घेतली? महेश गाडवेने. काय सांगतेस काय? मग ह्याच्यातनं जायचं आपण ह्याच्यातनं जायचं वारेला. आपण ह्याच्यातनं जायचं कुठं हे दर्शन घ्यायला. ह्याच्यात ना कसं एवढी जण बसते का आपण? एक विशेष म्यूट करतो तेवढंच मी. आगाव कार्ट येत आहे का? आगाव हे आगाव कार्ट आगाव कसा आहे गाईज? काय विषय? सध्या लावले 12वी मध्ये कशी कॉपी करायची. तू भावा सीईटी ह्याच्याकडनं शिक. सीईटीचा पेपर असला दिलाय. सीईटी देणार आहेस तू? मग सगळ्यात वरी टिक सांगू तुला. काहीच तुम्ही पण आहे का विषय काय सांगतो. बी आणि सी ही जास्त करून ऑप्शन असतात. टोटल प्रश्न किती असतात? 50. 25 बी 25 सी. हा मॅथचं पण 25 बी 25 सी. केमिस्ट्रीचं पण 25 सी. आणि झोपून टाकायचं. मी काय केलं? हे खरं झोपून टाकलेलं त्यो. किती पडले असतील अंदाज? 73. मायनस नव्हतं ना काय? सीईटीला मायनस नसते. मी काही जण 8ला मला 92 आहेत बरं का. फ्लेक्स हा फ्लेक्स फ्लेक्स लगेच फ्लेक्स. गाईज डे 2 विषय कसा आहे? पालखी यायला लागल्या आता. तर पालखीसाठी वाटप चालू आहे पुढं. काय विषय कसा आहे? बारक्या बंधू पण आपली कामाला लागल्यात बरं का. आपली वाटप आहे आपला. आणि ह्या आपली सातारची शेकोबा महाराजांची वारी आहे. म्हणजे मित्रमंडळींचा मित्र आहे वारकऱ्यांमध्ये. त्यामुळं आपली पालखी आहे असं समजा. त्या साईडला जाऊया आपण. काहीच नियोजन हे गाय सातारचा रथ बघा. रथ थांबला पाय पडून घेतो. गाय आम्ही कुठं आलोय? ज्ञानेश्वरांची इथं मुक्काम. वेळापूरला आज मुक्काम आहे ज्ञानेश्वर म्हणजे त्यांच्या पालखीचा. तर आपण इथं घ्यायला लागलोय दर्शन. ट्रायपॉड आणला नसतो आज. उद्या 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 त्याचं काय झालं काय अचानकच ठरलं सगळं. त्यामुळे ट्रायपॉड याचा विसरला. आर्यन पहिल्यांदा आलाय दिंडीला. मग दर्शन घेतो आणि तुम्हाला दाखवतो थोडंफार. जो व्लॉग इथं एंड करणार आहे मी. उद्याचं भंडी शेवानी पिराची कोरलीला आपण दर्शन घ्यायचं. तिथे सेपरेट होय आपण दर्शन घ्या. इथं पुढं टेंट आहे. इथं पादुक आहेत त्या टेंटमध्ये. तर दर्शन घेतो आणि तुम्हाला काढतो. ओके गाईस दर्शन झालेलं आहे बरं का. मुखदर्शन घेतलं आपण. उद्या लाईनीत नाही घ्यायचं आहे. नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघा. गुड्डी बाबा अत्याच्यान पण येणार आहेत त्या टाईमला नेक्स्ट ब्लॉगसाठी. आता यो ब्लॉग आम्ही इथंच थांबवतो. चालतंय. गुड नाईट गाईज. गुड नाईट गाईज. ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि शेअर करा. भेटतो तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.